नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहोत नफा तोटाचा भाग 3 आणि भाग 3 मध्ये बघायचा आहे टाईप नंबर 7 आणि काही भामटे नवीन असतील म्हणजे आहेतच आणि असणारच। तर त्या भामट्यांसाठी महत्त्वाची सूचना की चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा आणि लक्षात ठेवा की टाईप नंबर 7 बघण्याआधी भाग 1 आणि भाग 2 बघणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा। एक वस्तू 450 रुपयाला विकल्यामुळे 10% तोटा होतो। जर ती वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? मित्रांनो, या गणितामध्ये जसे आपले 4 धाम तशी गणिताची 4 ची रीत आणि लक्षात असू द्या 4 ची रीत फार महत्त्वाची आहे। तर बघा, किंमतच्या खाली किंमत आणि टक्केच्या खाली टक्के। 450 रुपयाला विकल्यामुळे 10% तोटा झाला म्हणजे 100 ची वस्तू कितीला गेली? 90 ला। तर 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? म्हणजे 600 ला विकली तर नफा किंवा तोटा किती? म्हणजे 600 गुणिले 90 भागिले 450। 0 0 कटले, 9 5 45, 5 12 म्हणजे आपले उत्तर आले 120%। म्हणजेच 20% काय झाला? नफा। आणि गणितामध्ये समजत पण आहे 20% नफा झाला की तोटा झाला, म्हणजे आपले उत्तर आले 20% नफा। परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया। प्रश्न क्रमांक किती? 2। और लक्षात ठेवा आणि शांतरित प्रश्नाला बघा। एक वस्तू 1700 रुपयाला विकल्यामुळे 15% तोटा होतो। किती टक्के? 15% तोटा होतो। जर ती वस्तू 2500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? बघा मित्रांनो, 1700 होतं इथं। 1700 म्हणजेच 15% तोटा म्हणजे कितीची विकली? 85 रुपयाची। तर 2500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? 2500 गुणिले 85 भागिले 1700। 2 0 कटले, 17 5 85। बरोबर आहे मित्रांनो, यामध्ये काही अडचण आहे का? परत बघा, जर ती वस्तू 2500 रुपयाला विकली तर म्हणजेच 2500, 25 5 125% म्हणजेच 25% काय झाला मित्रांनो? नफा। गणितामध्ये नफा आणि तोटा दोन्ही होतो, पण तिच्यामध्ये गुंतलो की तोटाच होतो। लक्षात असू द्या, नफा नाही होत, तोटाच होणार। प्रश्न क्रमांक 3 बघूया। प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 3। मित्रांनो, जर तुमची लवकरच मला साथ असेल तर आपलं डिजिटल बोर्ड पण लवकर येणारच आहे, पण तोपर्यंत आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार आहे। प्रश्न क्रमांक 3। एक वस्तू 3200 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो। 3200 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो। जर ती वस्तू 5200 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? 3200 रुपयाला विकली म्हणजे 20% तोटा, म्हणजे 100 मधून 20 गेले किती? 80। आणि आता कितीची विकली? 5200 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? एक लक्षात ठेवा, किंमतच्या खाली किंमत आणि टक्केच्या खाली टक्के। म्हणजेच 5200 गुणिले 80 भागिले 3200। 2 0 कटले, 8 10 80, 8 चौक 32। परत 4चा भाग जातो, 4 13, 13 गुणिले
10 किती आलं 130%. म्हणजेच 30% काय झाला मित्रांनो नफा. आता बघायचं आहे यावरील होमवर्क. तर होमवर्कमध्ये किती प्रश्न 3 प्रश्न मित्रांनो, जास्त नको. मला माहीत आहे तुम्हाला त्रास होतो जास्त प्रश्न घेतलेली, तुमची बुद्धी चालत नाही, चालायला पण नाही पाहिजे. कारण की किती अभ्यास करता तुम्ही दिवसभर. एक वस्तू 4,500 रुपयाला विकल्यामुळे 10% तोटा होतो. जर ती वस्तू 5,800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. प्रश्न क्रमांक 2, एक वस्तू 3,400 रुपयाला विकल्यामुळे 15% तोटा होतो. जर ती वस्तू 4,600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. परत प्रश्न क्रमांक 3, एक वस्तू 425 रुपयाला विकल्यामुळे 11% तोटा होतो. जर ती वस्तू 570 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. होमवर्कचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघायचं आहे टाईप नंबर 8. टाईप नंबर किती बघायचा मित्रांनो 8. आणि खूप सोपा आहे, जास्त कठीण नाही. टाईप नंबर 8. तर टाईप नंबर 8 मधील पहिलं गणित, एक वस्तू 2,500 रुपयाला विकल्यामुळे 25% नफा होतो. जर ती वस्तू 1,800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. मित्रांनो परत आपली 4ची रीत. 2,500 रुपयाला विकल्यामुळे किंमतच्या खाली किंमत, टक्केच्या खाली टक्के. 2,500 रुपयाला विकल्यामुळे 25% नफा म्हणजेच 125 नफा झाला म्हणून 125. आणि परत 1,800ला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. म्हणजेच 1,800 गुणेला 125 भागीला 2500. 2 0 कटले. 25 5 18 5 90. 90% म्हणजेच 10% काय झाला तोटा. 100 मधून 90 गेले, काय उरले 10% तोटा झाला या गणितामध्ये. परत प्रश्न क्रमांक काय बघायचा आहे 2. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे 2. तर चला मित्रांनो प्रश्न क्रमांक बघूया 2. एक वस्तू 3,300 रुपयाला विकल्यामुळे 10% नफा होतो. जर ती वस्तू 2,400 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. म्हणजेच 3,300 म्हणजे किती 110, कारण की 10% काय झालेला आहे नफा. आता तीच वस्तू 2,400 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. म्हणजेच 2,400 गुणेला 110 भागीला किती 3,300. परत मित्रांनो 2 0 कटले. 11 10
11 त्रिक 3 8 24 म्हणजेच 8 10 80. 100 रुपयाची वस्तू 80 मध्ये गेली म्हणजेच 20% काय झाला? तोटा झाला. परत प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे. प्रश्न क्रमांक किती? 3. प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे. एक वस्तू 4600 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा होतो. जर ती वस्तू 3000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? तर मित्रांनो, किंमतच्या खाली किंमत आणि टक्केच्या खाली टक्के. तर 4600 रुपयाला विकली तर 15% नफा म्हणजे 100ची वस्तू 115 नफा झाली म्हणून 115 लिहिले. परत 3000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? म्हणजेच 3000 गुणिले 115 भागिला 4600. 2 शून्य कटले. 23 दुनी 23 पंच बे 15. 15 पाची 75. 75% उत्तर आलं म्हणजेच 100 मधून 75 गेले 25% तोटा झाला. 25% काय झाला? तोटा झाला. परत टाईप नंबर 8 चे आपल्याला होमवर्क लिहायचे आहे. तर होमवर्कमध्ये 3 गणित. किती गणित? 3. पहिल्या क्रमांकाचं गणित. 5000 रुपयाला विकल्यामुळे 25% नफा होतो. जर ती वस्तू 3200 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? परत क्रमांक 2. एक वस्तू 6600 रुपयाला विकल्यामुळे 10% नफा होतो. जर ती वस्तू 4000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती? पुढे लाईन जशीच्या तशी मित्रांनो. परत प्रश्न क्रमांक 3. एक वस्तू 11700 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा होतो. जर ती वस्तू 6000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा, शेकडा नफा किंवा तोटा किती? मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण बघणार आहोत आता टाईप नंबर 9 कडे. मित्रांनो, तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. फक्त तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे टाईप नंबर 9. एका वस्तूच्या खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 5/6 आहे. तर शेकडा नफा किती?
मित्रांनो फार सोपी प्रश्न आहे. एकीकडे खरेदी किंमत आणि एकीकडे विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे 5, विक्री 6, म्हणजेच 1 रुपये का क्या हुआ भाई हो नफा. म्हणजेच 1 रुपयाचा काय झाला आहे नफा. आणि नफा किंवा तोटा नेहमी हा खरेदी किमतीवर होतो. म्हणजे महत्त्वाचं वाक्य आहे नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवर होतो. म्हणजेच तुम्ही खरेदी किंमत आहे, तुमच्यावर नफा किंवा तोटा होणार हे तिला माहीत असते. म्हणजे लक्षात असू द्या, तुमचा नफा होणार की तोटा होणार तिला माहीत आहे. नफा होत असेल तर जास्त दिवस बोलणार, तोटा होत असेल तर कमी दिवस बोलणार. म्हणजे सूत्र फार महत्त्वाचं आहे. म्हणजे नफा झाली तर खूप दिवस बोलणार, तोटा झाली तर कमी दिवस बोलणार आहे ते. आणि तुमच्या जीवनाचं सूत्र आहे हे मित्रांनो. तर आपल्याला नफा किती झाला 1 रुपयाचा. नफा किंवा तोटा नेहमी कशाला होतो खरेदी किमतीवर. म्हणजे 5 वर 1 रुपयाचा नफा गुणिला 100, 5 दुनी 10, म्हणजेच 20% काय झाला आपल्याला नफा झालेला आहे. परत प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 2. एका वस्तूच्या खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर शेकडा नफा किती. खरेदी किंमत आहे 4 आणि विक्री किंमत आहे 5. नफा परत झालेला आहे 1 रुपयाचा नफा. आणि नफा किंवा तोटा नेहमी कशावर होतो खरेदी किमतीवर. म्हणजे 4 रुपयावर 1 रुपयाचा नफा गुणिला 100, 4 25, म्हणजेच 25% काय झाला मित्रांनो नफा. किती सोपी गणित आहे मित्रांनो. म्हणजे लक्ष असू द्या, गणित फार सोपी आहे, फक्त लक्ष गणिताकडे. परत प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे 3. प्रश्न क्रमांक 3. एका वस्तूच्या खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 3:4 आहे, तर शेकडा नफा किंवा तोटा किती. खरेदी किंमत 3, विक्री 4, नफा 1 रुपये. नफा किती झाला 1 रुपये. आणि नफा किंवा तोटा नेहमी कशाला होतो खरेदी किमतीवर. म्हणजे 3 रुपयावर 1 रुपयाचा नफा 3, 100/3, म्हणजे 37.1/3% नफा. परत प्रश्न क्रमांक कितीकडे जायचा आहे 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4. एका वस्तूच्या खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर आहे 5/7, तर शेकडा नफा किंवा तोटा किती. खरेदी किंमत आहे 5, विक्री 7, नफा 2 रुपये नफा झाला मित्रांनो. खरेदी किंमत 5, 5 वर 2 गुणिला 100, 5 दुनी 10, 20 दुनी 40, 40% काय झाला मित्रांनो नफा. आता मित्रांनो याचे लिहायचे आहे आपल्याला होमवर्क. काय लिहायचे आहे होमवर्क. तर बघा मित्रांनो होमवर्कमध्ये प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4. 6/7, 10/11, 11/13, 7/8. तर हे तुम्हाला होमवर्क नोट डाऊन करायचे आहे. भामटे हो एक लक्ष द्या आणि होमवर्क बरोबर लिहून घ्या. आता बघायचं आहे परत टाईप नंबर 10. टाईप नंबर किती बघायचा आहे 10. तर टाईप नंबर 10 मधील पहिलं गणित. खरेदी किंमत व विक्री किंमत
यांचे गुणोत्तर 5/4 आहे, तर शेकडा तोटा किती? बघा मित्रांनो, खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 5/4 आहे, तर शेकडा तोटा किती? तर बघा मित्रांनो, खरेदी किंमत आणि एकीकडे विक्री किंमत. खरेदी किंमत किती दिलेली आहे? 5 आणि विक्री किंमत 4. 5 रुपयावर 1 रुपयाचा काय झाला? तोटा. आणि नफा किंवा तोटा नेहमी कशावर होतो? खरेदी किंमतीवर. म्हणजेच खरेदी किंमत 5 वर 1 गुणिला 100, 5 दुनी 10, म्हणजेच 20% काय आला मित्रांनो? तोटा. 20% तोटा. परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती? 2. आणि यामध्ये परत गुणोत्तर चेंज आहे. 8/5 म्हणजे खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 8/5 आहे, तर शेकडा तोटा किती? खरेदी किंमत आहे 8 आणि विक्री आहे 5, म्हणजेच 3 रुपयाचा काय झाला? तोटा. खरेदी किंमत 8, 8 वर 3 गुणिला 100, म्हणजेच 300/8. परत जर भाग तोडले, 4चा भाग तोड मित्रांनो. 4चा भाग तोडता येईल तुम्हाला? बरं ठीक आहे, 2चा तोड तुमच्या हिशोबाने. 150/4. परत 2चा 75/2, म्हणजेच 37.1/2% काय झाला? तोटा. म्हणजे गणितामध्ये नवीन काही नाही मित्रांनो. परत प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 3. प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 7/6 आहे, तर शेकडा तोटा किती? खरेदी किंमत 7 आणि विक्री 6. 1 रुपयाचा काय झाला मित्रांनो? तोटा. खरेदी किंमत 7, 7 वर 1चा तोटा गुणिला 100, म्हणजे 100 × 100, 100/7 म्हणजेच 14.2/7% काय झाला मित्रांनो? तोटा. आता परत टाईप नंबर 10चा आपल्याला बघायचा आहे होमवर्क. होमवर्कमध्ये पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न आणि 5वा प्रश्न. खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर दिलेले आहे 11/10. परत 10/9, 15/13, 8/7, 5/3. आणि हे प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचे आहे. आणि तुम्हा सर्वांचे परत मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, लक्ष असू द्या, गणितामध्ये जसा नफा तोटा आहे, नफा किंवा तोटा हा खरेदी किंमतीवर होतो. म्हणजेच तुम्ही एक खरेदी किंमत आहात मुलीवाल्यांसाठी, आणि म्हणून तुमचा नफा होतो की तोटा होतो हे बघतात तुमचं, तरच तुम्हाला मुलगी भेटणार मित्रांनो. म्हणून तुम्हाला तुमचा नफा करायचा आहे की तोटा करायचा आहे हे तुमच्या हाती आहे. तर बघा गणिताकडे आणि माझ्याकडे. धन्यवाद. आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा.